नकोस. इतक्या दिवसातच पहिल्यांदा तुझ्यावर आनंदींची जबाबदारी आली होती आणि आत्ताही तू असं वागलास. मुळात आनंदी माझी जबाबदारीच नाही, ती तुझी जबाबदारी आहे. तू आणलंयस तिला आणि एवढंच होतं तर स्वतः बरोबर घेऊन यायचं. मागे कशाला ठेवलं तिला? हा अरे संतोष, काय बोलतोस तू? समजा वरदच्या बाबतीत भावनाकडनं अशी काही चूक घडली असती तर काय केलं असतंस रे तू? बाबा, वरद आणि आनंदीची तुलना तुम्ही करूच नका. वरद माझा सख्खा मुलगा आहे, आनंदीची सख्खी मुलगी आहे का? अरे म्हणून हे तिला वाऱ्यावर सोडशील? इतका कसा रे निर्दय तू? खरं तर माझंच चुकलं. मी तुमच्यावर आनंदीची जबाबदारी टाकायलाच नको होती. तुम्ही इतके बेजबाबदार वागाल असं वाटलंच नव्हतं मला. बेजबाबदार? काय बेजबाबदार वागलो ग मी? मान्य आहे आनंदी माझ्याकडून हरवली, आपण मी काय तिला शोधलं नाही अशातला भाग नाहीये. मी तिला शोधतच होतो पण सापडलीच नाही ती मला, आणि हिने मला इथे मुहूर्ताच्या वेळेच्या आधी अंतरपाठ आणण्याची पण जबाबदारी दिली होती. अरे पण मग तिथून एक फोन का नाही केलास? आणि इकडे आल्यावर तुम्ही काय सांगितलं मला? की आनंदी वरद बरोबर खेळतीये. का सांगितलं तुम्ही असं? का खोटं बोललात? अरे दे ना आता उत्तर. आता का गप्प आहेस? तुझ्या लक्षात येतंय ना तुझ्या हलगर्जीपणामुळे आनंदी गायब झाली. आता बोल. मान्य आहे माझ्याकडून हलगर्जीपणा झाला, आनंदी हरवली. ठीक आहे, मला काय याचं वाईट वाटत नाहीये, दुःखही नाही. उलट असं वाटतंय बरंच झालं, सापडत नाहीये तेच बरं. तसाही भारच होता. दादा, खबरदार खबरदार, परत आनंदींबद्दल काहीही बोलशील तर. काय म्हणालास तू? आनंदी नाही मिळाला तर? त्या जगाच्या पाठीवर कुठेही असतील ना तरीही मी त्यांना शोधून काढीन, आणि त्या इथे येणार म्हणजे येणार. काय म्हणालास तू? त्यांचा भार आहे तुझ्यावर? असं काय भार आहे रे तुझ्यावर? आजपर्यंत त्यांची कुठली गोष्ट करावी लागली आहे तुला? त्यांचा प्रत्येक खर्च, त्यांची प्रत्येक जबाबदारी मी सांभाळली आणि यापुढेही कायम सांभाळीन. त्यांची आई म्हणजे मी समर्थ आहे त्यांची जबाबदारी पेलायला. भावना राग अनावर झाला म्हणून संतोषवर हात उगारला असतो.